कारणही आहे, कारण सध्या दिवाळीचा पर्वकाळ आहे आणि या दिवाळीच्या पर्वकाळाच्या निमित्तानं काही गोष्टींचा उहापोह फक्त शेवटच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये मी खऱ्या अर्थानं करणार आहे। आणि त्याचं कारण असं आहे, यावर्षी दिवाळीच्या सणापासून कारण हिंदू धर्मावरती होणारे आघात हे गेल्या काही काळापासून प्रचंड वेगानं वाढत चाललेत आणि हे आघात इतक्या वेगानं होत चाललेत की जर आपण येणाऱ्या काही काळात सजग झालो नाही तर पुन्हा मागं फिरता येणार नाही, ही वास्तवता आहे। आज खऱ्या अर्थानं इतर धर्मांमध्ये कोणत्याही देवतेची विटंबना कधी होताना दिसून येत नाही, पण जेवढ्या वेळेस विटंबना होते फक्त आपल्या धर्मातलीच होते आणि इतर धर्मी ते करत नाही, आपण स्वतः आपल्या धर्माची विटंबना करतोय। कारण आता दिवाळीचे जर तुम्ही फटाके पाहिलेत ना महाराज, तर हे फटाके बनवणारे कोण आहेत, हे फटाके कुठून येतात, याचा अभ्यास थोडासा बाजूला राहू द्या, पण या फटाक्यांवरती जी चित्र आहेत ना, ही खऱ्या अर्थानं लक्ष्मी मातेपासून, कारण दिवाळीच्या सणाला जर पाहिला गेलं तर आपण लक्ष्मीपूजनला भगवान परमात्मा लक्ष्मी मातेचा ज्या दिवशी खऱ्या अर्थानं अमृत मंथनातून त्या प्रगट झाल्या तो दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनचा कालखंड आहे। पण त्या लक्ष्मी मातेचा फोटो, खऱ्या अर्थानं आपल्या देवतांचे फोटो त्या फटाक्यावरती आहेत, त्या खऱ्या अर्थानं मोठमोठ्या बॉम्बवरती आपल्या देवतांचे खऱ्या अर्थाने फोटो आहेत। आणि आपण जेव्हा अगरबत्तीने ते पेटवतो आणि जेव्हा ते फुटतात तेव्हा खऱ्या अर्थानं त्या लक्ष्मी मातेचा वरून असणाऱ्या फोटोच्या चिंध्या उडल्या जातात आणि सकाळी तेच फोटो सगळे पायाखाली असतात। मग दिवाळीचा सण आपण करताना आपल्या देवतेंचा असा अपमान आपल्या हातून घडणार असेल तर खऱ्या अर्थानं आपण आपल्या देवतांना प्रसन्न करतोय की त्यांचा रोष ओढवतोय, हा मात्र सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि ह्या दिवाळीपासून जर प्रत्येक हिंदू धर्मियानं एक संकल्प केला की या पुढच्या काळात फटांगडे 1 नाही 2 नाही, तुम्ही 10,000चे उडवा, फक्त एक नम्रतेची विनंती करून जातो, ज्या फटाक्यांवरती आपल्या देवी देवतांचे फोटो आहेत त्या फटाक्यावरती जर संबंध महाराष्ट्रानं बहिष्कार टाकला, फक्त एका दिवाळीला जर बहिष्कार पडला गेला तर पुढच्या वर्षीपासून उत्पादन करणाऱ्या प्रत्येक कंपनीला कळेल की आता या पुढच्या काळात या फोटोंचा वापर होता कामा नये, कारण आपलं उत्पन्न घडलंय, कारण त्यांचं उत्पन्न कमवण्याबरोबर आपल्या धर्मावर आघात देण्याचा सगळ्यात मोठा दृष्टिकोन आहे। म्हणून या पुढच्या काळात या दिवाळीपासून जर प्रण कोणता करायचा असेल तर ज्या फटाक्यांवरती आपल्या देवतांचे फोटो आहेत ते फटाके आम्ही विक्री खऱ्या अर्थानं जर आपले विक्रेते असतील तर आपण विक्री करणार नाही आणि आपण जर घेणारे असू तर आपण ते खरेदी करणार नाही। एवढा जरी प्रण या दिवाळीच्या निमित्तानं करू शकलो तर पुढच्या वर्षीचं चित्र संबंध पालटलेलं असेल आणि या दिवाळीचं आपल्या धर्मापतीचं ते सगळ्यात मोठं यश असेल, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं। आणि दुसरी गोष्ट, सर्वप्रथम आपण सर्वांना मी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छाही मनपूर्वक देतो। या दिवाळीच्या निमित्तानं आता वसुबारस झालेला आहे आणि वसुबारस झाल्यानंतर आपण आपल्या घरातील गोमातेला नैवेद्य दाखवलेला आहे। पण आज जर पाहिला गेलं तर कोटीच्या BMW मर्सिडीजमधून गोमांस नेलं जातं। आता याच्या वेगवेगळ्या पद्धती आल्यात, काही पहिल्यांदा गोमांसाचे जेव्हा ट्रक पकडले गेले त्यानंतर अशा मोठमोठ्या कारच्या डिक्कीमध्ये आता गोमांस ठेवलं जातं आणि खऱ्या अर्थानं गाडी खराब आहे म्हणून स्टेपनी जोडून ते तिथपर्यंत पोहोचवलं जातं, कारण कोणाला शंका येऊ नये। अरे ज्या गोमातेनं कधीच कोणती अपेक्षा आपल्याकडून धरली नाही, आपलं पोरगं दिसेन असं जर झालं तर आईचा जीव खऱ्या अर्थानं वर निघून जातो। पण माझ्या बहिणींनो, जिनं खऱ्या अर्थानं जन्माला आल्याबरोबर कसायच्या दावणीला आपण तिचं 4 दिवसाचं लेकरू बांधलं, जी तापानं फणफणली होती पण तरी तिने हासेल तो चारा खाल्ला, कुठलीही तक्रार केली नाही, पण आपल्या लेकरांना भरभरून दूध दिलं। पण खऱ्या अर्थानं भरभरून दूध दिल्यानंतर जर फक्त शेवट तिचा चांगला होणार नसेल, आता शेवटी ती दूध देत नाही म्हणून कसायच्या दावणीला जाणार असेल तर गोबारस खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर हा सोहळा साजरा करण्याचा दिवाळी पावलीमध्ये आपल्याला अधिकार आहे का, याचाही विचार करायला हवा। अरे गयों की जो सेवा करता भव सिंधु तर जाता है, प्रेम से मिलकर बोलो सारे गो हमारी माता है। आणि त्या आईचा सन्मान जर आम्ही करू शकलो, वास्तवातली ती आपली दिवाळी असेल। याच दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। आता खऱ्या अर्थानं भाऊबीजेचा सण जवळ आलाय, त्या भाऊबीजेला आपल्या भावाला ओवाळताना माझ्या बहिणीनं तुम्ही अभिमानानं सांगता, अरे सण आहे आज वर्षाचा, आहे भाऊबीजेचा, नेत्रांच्या निरंजनानं भावास ओळण्याचा। जसा कृष्ण आहे द्रौपदीस तसा लाभलासी तुम्हाला, ओवाळते भाऊराया औक्ष माझे लाभो तुला। कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे,
तर बहीण म्हणजे भक्ती आहे, भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे, तर बहीण म्हणजे मातृत्व आहे. भाव बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला भगवान श्रीकृष्ण द्रौपदी मातेकडे पाहून समजतं. भाव बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला महावैष्णवमाऊली ज्ञानोबाराय मुक्ताईंकडे पाहून समजतं. भाव बहिणीचं नातं काय असावं आम्हाला शिवचरित्राचं पानन पान शिकवतं. पण खऱ्या अर्थानं त्याच भावाचं बहिणीबद्दल तेवढंच प्रेम राहिलंय का? आणि आजच्या लालसेच्या जगामध्ये त्या बहिणीचंही आपल्या भावावर तेवढं प्रेम राहिलंय का? याचं मात्र तत्वचिंतन या दीपावलीच्या निमित्तानं करणं गरजेचं आहे. आता खऱ्या अर्थानं जमिनींचे बाजारभाव वाढले म्हणून तीच बहीण भावाकडे हिस्सा मागायला येत असेल, आणि वडील गेल्यानंतर, आई गेल्यानंतर, आपल्या कुटुंबातले खऱ्या अर्थानं माता पिता गेल्यानंतर बहीण आपल्याकडे हिस्सा मागेल. म्हणून भाऊ जर भाऊबीजेला बहिणीकडे जायला टाळत असेल तर दिवाळी आपण साजरी करतोय, पण वास्तवातली दिवाळी आपण खऱ्या अर्थानं करतोय का याचा विचार जरी करू शकलो आणि काम क्रोध मोह माया लोभ दूर करून या लोभाची गणितं बाजूला सारून भाऊ बहिणीनं जर मनानं एकत्र येणं ठरवलं तर मला वाटतं ती यावर्षीची वास्तवातली आपली भाऊबीज असेल. याच दीपावलीच्या आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं या दिवाळीपासून आपल्या भावाभावांमधले वाद संपवा, याच दिवाळीपासून बहीण भावातले वितुष्ट संपवा, याच दिवाळीपासून नात्यांमधलं, कारण नवरा शब्दाचा अर्थ आहे न म्हणजे नवऱ्याआधी मित्रत्वाच्या नात्यानं समजून घेणारा, व म्हणजे विश्वासाची मूर्ती असणारा, राम म्हणजे रामांसारखा श्रेष्ठ असणारा, बायको या शब्दाचा अर्थ बा म्हणजे तुमच्या बाजूनं भक्कम उभी राहणारी, य म्हणजे येईल त्या परतीला सामोरी जाणारी, को म्हणजे कोणासाठीच नाही फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जगते ती बायको. या नात्यांमधलं खऱ्या अर्थानं प्रेम आपण एकत्र सांगू पोहू शकलो, ते एकत्र करू शकलो तर पुढच्या पिढ्या सात्विक घडतील, पुढच्या पिढ्या धर्मासाठी सजग राहतील. आपल्या देवतांची पूजा होताना त्यांची विटंबनाही होणार नाही. आणि विषतत्वानं सध्या आता नवीन आणखी एक बाजार उठलाय. होळी आली की पाणी वापरू नका, दिवाळी आली फटाके वाजू नका. आता खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर प्रदूषण नेमकं कशातून होतं आहे? आज प्रदूषणासाठी मोठमोठ्या MIDC उभे राहिल्यात, त्यातून जेवढं प्रदूषण बाहेर पडतं त्यातले 10% तरी प्रदूषण आपण करतोय का? बरं, दिवाळीच्या सणाला आपलं सगळं कुटुंब एकत्र येतं, बरोबर. मकर संक्रांतीला तिळगुळ घ्या, गोडगोड बोला असं आपण म्हणतो, पण आपण आपल्या वस्तीवरती सगळ्यांप्रती प्रेम दाखवतो. नवरात्र गणेश उत्सवामध्ये आपण सगळे एकत्र येतो. आपल्या धर्मातली सगळी एकत्र येण्याची ठिकाणं जर कोणती असेल ती म्हणजे आपली दीपावली आहे, ते आपलं नवरात्र आहे, ते आपले गणेश उत्सव आहे, ते आपले हिंदू धर्मातले सण आहेत. खऱ्या अर्थानं फक्त हिंदू धर्मातले सण आले की मग मात्र सगळ्या गोष्टींचा दुष्काळ पडतो. इतर कोणत्याही सणाला कधी आडकाठी केली जात नाही. पण हे सण जर आपण साजरे केले तर पुढच्या पिढ्या ते पाहणार आहेत. पुढच्या पिढ्या जेव्हा ते सण पाहतील त्या प्रकर्षानं ते साजरे करतील आणि हिंदू खऱ्या अर्थानं जिवंत राहील. कारण जगात कोणतंही युद्ध झालं की युद्धामध्ये देश पाहिला जात नाही. इतर देशांचा तुम्ही बारकाईनं अभ्यास करा, कोणत्याही युद्धामध्ये देश पाहिला जात नाही. तर खऱ्या अर्थानं त्या धर्मातले मोठमोठे जे गुरु असतात ते सांगतात आपल्या धर्मासाठी आपल्याला जगायचं आहे, धर्मासाठी लढायला हवं. आणि आज जर आपण आपला विचार केला तर नेपाळ आणि भारत खऱ्या अर्थानं हे दोन आपले देश जर सोडले तर बाकीच्या ठिकाणी मुठीतही खऱ्या अर्थानं बसणार नाहीत. एवढेसे हिंदू आहेत. आणि उद्या जर इतर धर्मीय धर्म म्हणून एकत्र आले तर आपण खऱ्या अर्थानं मुठभर आहोत, कधी विखुरले जाऊ कळणार नाही. म्हणून दिवाळीच्या खऱ्या अर्थानं शुभेच्छा देताना सगळ्यात मोठी गोष्ट जर कोणती करायची असेल, या दिवाळ सणाच्या निमित्तानं आपल्या धर्मातला प्रत्येक माणूस खऱ्या अर्थानं या विचारांनी आपण प्रज्वलित करूया, धर्मासाठी एकत्र येऊयात, एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आपलं जीवन खऱ्या अर्थानं असं घडायला हवं, आपण गेल्यानंतरही आपलं कर्म जिवंत राहायला हवं. तुका म्हणे एका मरणची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे, या न्यायाप्रमाणे आपलं जीवन घडवा.